अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा निर्णय काय आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांसाठी शासनाने काय निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या डिसेंबर महिन्याच्या मानधनाचा प्रश्न सध्या मिटलेला आहे। लवकरच मानधनासोबत त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील वाटप करण्यात येणार आहे। यासाठी शासनाने 163.43 कोटी रुपये देण्याचा निर्णय 27 डिसेंबर रोजी घेतलेला आहे। राज्य शासनाच्या अत्यंत गाजलेल्या लाडकी बहीण या योजनेत सर्व अंगणवाडी सेविकांनी अतिशय बहुमूल्य भूमिका बजावली होती। 2024चे वर्ष संपण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असून राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या या महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्त्यापोटी एकूण 163.43 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमीच आहे। शासनाद्वारे वितरित करण्यात आलेल्या या निधीमध्ये पोषण आहाराविषयक खर्चाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ असलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नियमित मानधन अदा करणे शक्य व्हावे यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2017 रोजी एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनाची रक्कम अप्राप्त असली तरीही अर्थसंकल्पीय तरतुदीप्रमाणे खर्च करण्याकरिता त्या विभागाला अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय 2017 रोजी झालेला होता। 2 जून 2017 रोजी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला होता। तर हा निर्णय कोणता होता? जर सरकारच्या तिजोरीवरती कुठल्याही योजनेमुळे भर पडला असेल, सरकारच्या तिजोरीमध्ये जर रक्कम नसेल आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन करायचं असेल, तर जर सरकारकडे रक्कम नसेल तर तरी पण सुद्धा तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन तुम्ही अडवू शकत नाही, त्यांना तुम्ही मानधन दिलंच पाहिजे असं 2017 रोजी या ठिकाणी एक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता। कुठल्याही योजनेमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन जर करायचं राहिलं असेल तर ते मानधन तुम्ही अडवू शकत नाही। तुम्ही कुठूनही तुम्ही निधी प्राप्त करा, पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन तुम्ही लवकरात लवकर म्हणजे त्यांना वेळेवर दिलंच पाहिजे असं 2017च्या या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता। आणि पुन्हा एकदा काल झालेल्या बैठकीमध्ये सरकारने हाच निर्णय पुन्हा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पत्र देखील या ठिकाणी काढलेलं आहे। हे पत्र पण आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी पत्र सुद्धा या ठिकाणी GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी लिहिलेलं आहे की जर शासनाकडे जर पैसा नसेल कुठल्याही योजनेमुळे, आता आपण पाहत आहात की लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा भर पडलेला आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये लाडक्या बहिणीमुळे पैसा शिल्लक राहिलेला नाही आणि आता या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं डिसेंबर महिन्याचं मानधन अदा करायचं आहे आणि त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता देखील त्यांना द्यायचा आहे, पण सरकारकडे सध्या पैसा नसल्यामुळे पुन्हा एकदा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर सरकारकडे पैसा नसेल तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं तुम्ही मानधन अडवू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन तुम्हाला वेळेवरच द्यावं लागेल असा काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी शासनाने GR देखील काढलेला आहे। या ठिकाणी तुम्ही GR देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हा GR आहे। या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की 2017 रोजी एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये आपल्याकडे निधी जर प्राप्त नसेल खर्च करण्यासाठी आणि या महिलांचं मानधन करण्यासाठी निधी नसेल तर तुम्ही कुठूनही निधी प्राप्त करा, पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन तुम्ही अडवू शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय 2017 रोजी घेण्यात आलेला होता। आणि काल झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा हाच निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे आणि शासनाने या ठिकाणी GR देखील काढलेला आहे। जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही कुठूनही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन तुम्ही दिलंच पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे।
तर लवकरात लवकर तुमचं डिसेंबर महिन्याचं मानधनसुद्धा लवकर होणार आहे। शासनाच्या तिजोरीवर वृत्ती भर पडला असला तरीसुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन आणि त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा नियमित आणि त्यांना लवकर मिळणार आहे, याची कुणीही काळजी करायची गरज नाही। त्यांना लवकरात लवकर मानधन मिळणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।